गुंतवणूक करण्यासाठी पात्रता लागते आणि ती पात्रता जर नसेल तर तुमची कोणती गुंतवणूक तुम्हाला कधी पण धोका देऊ शकते, दगा देऊ शकते आणि तुम्हाला परत पहिल्यापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये पोहोचू शकते. मित्रांनो, जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, तर मी आज तुम्ही पात्र आहात का इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी याच्यावरती मार्गदर्शन करणार आहे. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही गुंतवणूक करताय, बेस्ट गोष्ट आहे. पण तुम्ही पात्र नसाल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, म्युच्युअल फंड असेल किंवा इतर कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करायला जर पात्र नसाल आणि तुम्ही गुंतवणूक करत असाल तर ही धोक्याची घंटा आहे. तुम्ही श्रीमंत तर होणार नाहीच, आहे त्या परिस्थितीपेक्षा खालतीची परिस्थिती तुमची होऊ शकते. तर हा व्हिडिओ पूर्ण ऐका, जो तुम्हाला खूप सारं व्हॅल्यू देईल आणि तुम्हाला हे जज करता येईल की तुम्ही इन्व्हेस्टिंगसाठी पात्र आहात किंवा नाही आहात. जे लोक नवीन आहेत त्यांनी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, कारण जेव्हा केव्हा मी काही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन शेअर करेल तेव्हा तुम्हाला ती नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागचे 22 वर्ष झालं फायनान्समध्ये काम करतोय. मित्रांनो, हा जो आज मी व्हिडिओ बनवतोय याचा एकच उद्देश आहे. खूप सारी लोक इन्व्हेस्टमेंट करतायत पण ते इन्व्हेस्टमेंटला पात्र आहेत का हा प्रश्न त्यांनाही पडत नाही आणि जो इन्व्हेस्टमेंट सल्ला देतोय त्यालाही कदाचित पडत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर सगळ्यात पहिली स्टेप तुम्ही जी पूर्ण केली पाहिजे ती ही आहे की तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्स पहिला काढला पाहिजे. जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नाही आहे आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, घर घेताय किंवा म्युच्युअल फंड करताय किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, तुमची इन्व्हेस्टमेंट वाढते सुद्धा चांगली, पण देव न करू तुम्ही किंवा तुमच्या घरातले आजारी पडलात, अपघात झाला किंवा अशी काहीतरी परिस्थिती आली जिथं तुम्हाला पैशांची अत्यंत गरज आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? जे काही गुंतवलेले पैसे आहेत ते 100% विड्रॉल करावे लागतील. आणि नुसते 100% विड्रॉल करून जरी काम भागलं तर व्हेरी गुड, पण कदाचित तुम्हाला लोन काढावे लागतील आणि जर तुम्ही लोन काढले तर ते फेडायला अजून काही वर्ष किंवा काही महिने जातील. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटची पहिली पात्रता जर काय आहे ते म्हणजे आहे हेल्थ इन्शुरन्स. त्याच्याशिवाय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं घोर पाप आहे. आता बरेचसे लोक म्हणतात आमच्या कंपनीने आम्हाला हेल्थ इन्शुरन्स दिलेला आहे. तर मित्रांनो, तुमच्या कंपनीने जरी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स दिलेला असला तरी ती कधीपर्यंत देणार आहे? जोपर्यंत तुम्ही तिथं काम करणार आहे. मी असं म्हणेल की तुम्ही रिटायरमेंटपर्यंत तिथं काम करणार आहे. आता रिटायर झालात, तुमची कंपनी काही तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड करत नाहीये. आता तुम्ही आयुष्यभर पैसे जमा केलेले आहेत, अचानक तुमची बायको किंवा तुम्ही आजारी पडलात, काय करायला लागेल? जे काय आयुष्यभराची जमा पुंजी आहे, जी मन मारून जमा केली, वाढवली, ती तुम्हाला खर्च करावी लागेल. मित्रांनो, जर तुम्ही आजारी नाहीये, बरं म्हातारपणाकडे झुकता तर आजार पण येतच आहे. एकही आजार झाला तर परत तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स किंवा मिळतच नाही. तर पहिली स्टेप जर तुम्हाला इन्व्हेस्टिंगला पात्र व्हायचं तर हेल्थ इन्शुरन्स तुम्ही काढला पाहिजे. दुसरी स्टेप आहे तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स पाहिजे. उद्याच्याला तुम्ही आहात किंवा नाही आहात, कमवत्या व्यक्तीचं टर्म इन्शुरन्स मस्ट आहे. कुठलाही दुसऱ्या इन्शुरन्सची तुम्हाला आवश्यकता नाही. तुम्हाला इन्व्हेस्टिंगला एलिजिबल व्हायचं आहे तर टर्म इन्शुरन्स तुमच्याकडे असला पाहिजे. कमवता व्यक्ती जर कदाचित नसेल, आज तुम्ही पैसे वाचवताय, तुम्हीच नाही आहात, जमा पैसे खरंच तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मुलांना शिक्षणासाठी पुरेसे पडणार, तुमच्या आईवडिलांना सांभाळायला पुरेसे पडणार, त्याचं उत्तर नाही असं येऊ शकतं. जर असं काही झालं तर तुमच्या मुलांचं एज्युकेशन इफेक्ट करेल, तुमच्या आईवडिलांचा दवाखाना इफेक्ट करेल, तुमची सगळी स्वप्न, तुम्ही घेतलेलं घर, कदाचित त्याचे EMI भरता येणार नाहीत. खूप साऱ्या गोष्टी आहेत. एक वाईट परिस्थिती आणि तुमचं फायनान्स रस्त्यावर, एक वाईट घटना आणि तुमच्याकडे असलेले पैसे किंवा तुमची जी काही कम्फर्ट झोन आहे तो कार्यक्रम, एवढं खतरनाक आहे. सो टर्म इन्शुरन्स तुम्ही काढला पाहिजे. टर्म इन्शुरन्स काढताना तुम्ही त्याच्याबरोबर रायडर्स येतात, क्रिटिकल इलनेस रायडर वगैरे, असं तुम्ही घेतलं पाहिजे, जेणेकरून भविष्यात जर असं काही झालं तर ते तुम्हाला प्रोटेक्ट करेल. इन्शुरन्स हा वेल्थ प्रोटेक्शनसाठी घेतला जातो, ना की वेल्थ क्रिएशन. इन्शुरन्सचं पर्पज फक्त आणि फक्त वेल्थ प्रोटेक्ट करणं एवढंच आहे. याच्या पलीकडे त्याचं काही पर्पज नाही आहे. बघा, तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतला म्हणजे मरणार नाही असं काही नाही. तुम्ही जर मेलात तर फायनान्शियल कंडिशन खराब होणार नाही, याच्यासाठी आहे.
किंवा तुम्ही मेडिक्लेम इन्शुरन्स घेतला म्हणजे तुम्ही आजारी पडणार नाही असं काही नाही आहे. तुम्ही आजारी पडू शकता, पण त्यामुळे तुमची जी वेल्थ जाणार होती ती जाणार नाही. वेल्थ प्रोटेक्शन हे काम आहे. तिसरं एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो म्हणजे तुमच्याकडं तुमचे जे काही कमाई आहे त्यानुसार 2 ते 3 लाख रुपयाची FD पाहिजे, फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट किंवा लिक्विड फंडला तुमचे पैसे पाहिजे 2-3 लाख रुपये. 2-3 लाख रुपये मी या अनुषंगाने म्हणतो की 5 ते 6 महिन्याचा तुमचा जो काही हाऊस होल्ड एक्सपेन्सेस आहे एमर्जन्सी फंड म्हणून तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजे. आता मार्केट पडलंय, अचानक तुम्हाला काहीतरी एमर्जन्सी आली तर काय करणार? लॉसेस बुक करून घरी येणार, जे आहे ते पण जाणार. सो तिसरा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो म्हणजे एमर्जन्सी फंड FD असलं पाहिजे तुमच्याकडे. विदाउट दॅट इफ यू आर इन्व्हेस्टिंग आणि अचानक कुठलीही गोष्ट घडली तर तुमचा कार्यक्रम होऊ शकतो. आता हे झालं तुमचा एलिजिबिलिटी. आता तुम्ही पात्र आहात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, म्युच्युअल फंडला गुंतवायला, शेअर मार्केटला गुंतवायला, तुमचं जे काही रिअल इस्टेट आहे तिकडे गुंतवायला तुम्ही पात्र झाले. आता पात्र झाल्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे किंवा कोणते महत्त्वाचे ऍस्पेक्ट्स तुम्ही समोर ठेवले पाहिजेत. तर मी साधं सिंपल म्हणतो की आज ना उद्या हे मशीन, शरीर नावाचं जे मशीन आहे ते काम करायचं बंद करणार आहे. जोपर्यंत ते काम करतंय तोपर्यंत आपलं अर्निंग आहे, फ्लो कमाईचा आहे. पण ज्या दिवशी हे काम करायचं बंद होईल त्या दिवशी आपल्याला सेकंड सोर्स ऑफ अर्निंग पाहिजे. सेकंड सोर्स ऑफ अर्निंग म्हणजे काय की तुम्हाला रिटायरमेंटची सोय केली पाहिजे. मग सेकंड सोर्स ऑफ अर्निंग साठी तुम्ही काय केलं पाहिजे? समजा मी असं विचार करतो की तुम्ही 30,000 रुपये महिन्याला वाचू शकता. इन दिस सर्कमस्टन्सेस तुम्ही रिटायरमेंटसाठी महिना 10,000 रुपये, उदाहरण आहे, तुम्ही टाकले पाहिजेत. तुम्हाला 2 मुलं आहेत असं मी विचार करतो. तुम्ही मुलांच्या एज्युकेशनसाठी, कारण उच्च शिक्षणाला खूप सारे पैसे लागतात, मग एज्युकेशनसाठी समजा 5,000 और 10,000 रुपये तुम्ही करताय. 5+5 हे कंपल्सरी गोल्स आहेत, याला तुम्ही टाळू नाही शकत. त्याच्यानंतर तिसरं तुम्ही विचारात घेतलं पाहिजे ते म्हणजे लाईफस्टाईल अपग्रेड करणं. बघा, तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, गाडी बदलायची, हे करायचंय ते करायचंय, आज ना उद्या ते करायला आहे, आउटडेटेड नाही राहून चालणार. मग त्याच्यासाठी जे काही त्याचं आपण म्हणूयात की लक्झरी आयटम आहेत किंवा जे काही तुम्हाला घरात इंटिरियर करायचं त्यासाठी तुम्ही काहीतरी प्रोव्हिजन करून ठेवलं पाहिजे. किंवा तुम्हाला जे काही वस्तू घ्यायच्या त्यासाठी समजा मी असं म्हणेल की लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी तुम्हाला पाहिजे 5K रुपीज. त्यानंतर चौथी गोष्ट तुम्ही विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे काय की आपण इथं जगायला आलोय, भोगायला नाही, जमा करायला पण नाही आलो. तर मित्रांनो, ही गोष्ट खूप महत्वाची आहे की तुम्ही फंडसाठी, जगण्यासाठी काहीतरी पैसे वाचवले पाहिजेत. ते वर्षाला काढा, ट्रिप करून या, 2 वर्षाला काढा, फॉरेन ट्रिप करून या, वॉटेव्हर. हे फक्त एक्झाम्पल म्हणून 30,000 रुपये घेतलेले आहेत. ज्याची परिस्थिती जशी आहे, ज्याचं लाईफस्टाईल जसं आहे तसं वेगळं. मी असं म्हणेल की फंडसाठी तुम्ही 5K महिन्याला वाचवले पाहिजेत आणि हे काढून खर्चच केले पाहिजेत. जर ते तुम्ही काढून खर्च नाही करत आहे तर तुम्ही स्वतःला शिक्षा देताय. तुम्ही एका प्रिझनमध्ये राहताय, जेलची शिक्षा भोगताय, काहीच नाही. मित्रांनो, हे 5,000 रुपये जमा केले एखाद्या महिन्यात, तुम्हाला वाटेल बायकोला घेऊन 5 स्टार मध्ये जेवायला जायचं, बिनधास्त जायचं. कधी जगणार आपण 5 स्टार? कधी ते अनुभवणार वातावरण? 100% या गोष्टी केल्या पाहिजेत. बघा, पहिले तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण करा. अजूनही तुमचे गोल्स असू शकतात, मी ते नसतील असं नाही म्हणत, पण जनरली तुम्ही ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत असं समजून याच्यावरती जर काम केलं तर मला वाटतं येणारा काळ, येणारं आयुष्य फार आल्हाददायक असेल, फार सुखकर असेल. आणि जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, याच्यातली कोणतीही गोष्ट मायनस केली, पोरांचं शिक्षण मायनस केलं, पोरगा आयुष्यभर शिव्या घालणार. तुम्ही जन्म दिला आम्हाला, आमच्यासाठी काही केलं नाही. तुम्ही खूप काही केलं असेल तरी सुद्धा तुम्ही हे नाही केलं तर उद्याच्याला तुम्हाला दुसऱ्याच्या हाताकडे बघायला लागेल. रिटायरमेंटचं प्रोव्हिजन नाही केलं, जर तुम्ही फंडसाठी पैसे नाही ठेवले, म्हातारपणी खूप सारे पैसे, गुडघा दुखतोय, हे दुखतंय, ते दुखतंय, जगताच येणार नाहीये. ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी घडल्याच पाहिजेत आणि लाईफस्टाईल अपडेट तर करायला लागेल ना, अपग्रेड करायला लागेल. त्यासाठी तुम्ही प्रयोजन करून ठेवलं पाहिजे. अचानक तुम्ही मोबाईल घेता, अचानक तुम्ही काही करता, अशा गोष्टी करणं टाळलं पाहिजे. आणि हे सगळं प्लॅनमध्ये असलं पाहिजे. अजूनही खूप साऱ्या गोष्टी येतील याच्यामध्ये, पण मेन गोष्टी मी इथं सांगण्याचा प्रयत्न केलाय. या व्हिडिओमधून तुम्हाला एवढंच घ्यायचं की मी एलिजिबल आहे का, माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे का, टर्म इन्शुरन्स आहे का, टर्म रायडर घेतलाय का मी, त्याचबरोबर मी एमर्जन्सी फंड ठेवलाय का. हे झालं बेसिक.
त्याच्यानंतर पुढं काय की मी रिटायरमेंट महत्त्वाचं मानलं पाहिजे, मुलांचं शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे, लाईफस्टाईल अपग्रेडला महत्त्व दिलं पाहिजे आणि फनला पण महत्त्व दिलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त घर असेल, अजून काय असेल ते सगळंच करता येईल. सो मित्रांनो, तुमच्यापैकी किती लोक आजच्या तारखेला इन्व्हेस्टमेंट करतायत आणि ते पात्र आहेत, म्हणजे त्यांच्याकडे ह्या 3 गोष्टी आहेत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आय एम एलिजिबल, मी एलिजिबल आहे. ठीक आहे. जे लोक एलिजिबल नाहीत त्यांनी स्वतःला एलिजिबल करायचं, म्हणजे ह्या 2-3 गोष्टी काढल्याशिवाय इन्व्हेस्टमेंटला पुढे जाऊच नका. ठीक आहे. आणि जे लोक हे सगळं एलिजिबल आहेत ते करतायत त्यांनी ह्याचं प्रयोजन केलं का ते बघून घ्या. जर नाही केलं तर ह्याचं प्रयोजन करून घ्या. जीवन चांगलं जगलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट, तुम्ही एलिजिबल झाला तर तुमच्याकडे खूपच कमी पैसे राहिले, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स काढलाय, टर्म इन्शुरन्स काढलाय, इमर्जन्सी फंड बनवलाय, पण 2,000 पेक्षा जास्त वाचूच शकत नाही. मला सांगा या सगळ्या गोष्टी होणार आहेत का? हे सगळं मूर्खपण आहे. मग तुम्ही ते 2,000चं काय केलं पाहिजे? जमा करा आणि स्किल वाढवण्यासाठी, कशासाठी? स्किल वाढवण्यासाठी त्याचा वापर करा. वेगवेगळे कोर्सेस करा, तुमच्या फील्डमधले करा, अजून इन्व्हेस्टिंग रिलेटेड करा. स्किल वाढवा. बघा, बचतीला एक मर्यादा आहे. तुम्ही एवढंच कमवताय, एक्स अमाऊंट कमवताय तर एक्स प्लस वाचूच शकत नाही, एक्स मायनसच वाचणार आहे. मर्यादा आहे, बचतीला एक मर्यादा आहे, पण कमाईला कुठली मर्यादा नाही. जेवढं जास्त स्किल इम्प्रूव्हाइज कराल तेवढं जास्त पैसे कमवाल. एका वर्षात डबलही कमाई होऊ शकते, ट्रिपलही होऊ शकते, कितीही धापट होऊ शकते जर तुम्ही तुमच्या स्किलवरती काम केलं तर. स्किल इन्व्हेस्टिंगचं असेल, स्किल तुमच्या फील्डचं असेल, स्किल कशाचंही असू शकतं. तर इन्क्रीज युअर स्किल अँड देन गो फॉर दिस इफ यू डोंट हॅव मनी. पहिलं तर पात्रता बनवायला लागेल. इकडे सुद्धा स्किलच नुसतं वाढवत बसलात आणि पात्रता नाही आहे, तिकडे इन्व्हेस्टमेंट केली. स्किल आहे, कोणीतरी घरात आजारी पडलंय किंवा तुम्ही स्वतःच आजारी पडलाय, अपघात झालाय, काय करताय स्किलचं? मग यू शुड हॅव इमर्जन्सी फंड, यू शुड हॅव मेडिक्लेम, यू शुड हॅव टर्म इन्शुरन्स, देन यू आर एलिजिबल टू गेट द स्किल. सो हा जो व्हिडिओ आहे, जर तुम्ही तंतोतंत फॉलो केलात आणि जर तुम्हाला चांगलं भविष्य पाहिजे तर तुम्ही नक्कीच हे करणार आहात. किती लोक याला फॉलो करणार आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि स्किल तुम्हाला जर इम्प्रूव्हाइज करायचं आहे तर मी फायनान्स रिलेटेड खूप सारं स्किल लोकांना देत असतो, मनी माइंडसेटवरती, शेअर मार्केटवरती. तर मी आर्ट ऑफ स्पॉटिंग मल्टी बॅगर नावाचा कोर्स घेतो, ज्याचं स्किल जर तुम्हाला आलं तर तुम्ही खूप चांगले पैसे स्टॉक मार्केटमधून इन्व्हेस्टिंगनी कमवू शकता. इथं कुठल्याही प्रकारचं इंट्राडे फ्युचर ऑप्शन आपण करत नाही. तर चांगल्या कंपन्या कशा शोधायच्या ज्या भविष्यामध्ये मल्टी बॅगर ठरू शकतील, तर अशा कंपन्या शोधण्याचं आर्ट किंवा शोधण्याचं स्किल जर तुम्ही घेतलं तर मला वाटतं खूप चांगले पैसे बनवू शकता. हे इन्व्हेस्टिंगचं स्किल आहे, हे तर घ्याच, त्याचबरोबर तुमच्या फील्डचं पण घ्या. ज्या लोकांना इंटरेस्ट आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा. बॅच कधी, त्याची माहिती घ्या, त्याची फी नॉमिनल फीजमध्ये तुम्हाला हे शिकायला मिळतं आणि तुम्ही सुद्धा येत्या काळामध्ये खूप चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.